राज्यातील दुधाच्या प्रश्नावरती सचिव तुकाराम मुंढे यांच्यासोबत बैठक पार पडलेली आहे। आपल्या सोबत दूध संघांचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, ऊर्जाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे चितळे दूध आहेत, थोरा दुधाचे सुद्धा आहेत। सर, काय सांगाल, बैठक पार पडलेली आहे, काय नेमका विषय होता आणि पहिल्यांदाच तुम्ही कुठेतरी सचिवांचं सुद्धा अभिनंदन केलं आहे, सत्कार केला आहे, काय नेमका विषय? आम्ही सर्व लोक जर मुंडे साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलो होतो। मागच्या काळामध्ये जी 5 रुपयाची स्कीम राबवली गेली त्याच्यामध्ये सर्वात वैशिष्ट्य असं होतं की पहिल्यांदाच गव्हर्नमेंटचे सबसिडीचे पैसे दूध शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले। खात्यावर जमा झाल्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद होता। 2 महिने ही स्कीम राबली गेली। तिच्यामध्ये एक चांगली सिस्टम राबवली गेली की जनावराला एअर टॅगिंग असलं पाहिजे। टॅगिंगच्या अनुषंगाने आपल्या राज्यातल्या दुधांची, जनावरांची सर्व आपल्याला माहिती मिळेल। विभाग वाईज, तालुका वाईज, जिल्हा वाईज ही माहिती मिळेल आणि उत्पादनसुद्धा किती आपल्याला गाईच्या जातीनुसार अशी सगळी माहिती मिळेल। या सर्व गोष्टी होत्या। 2 महिन्यामध्ये ही 5 रुपयाची स्कीम राबली गेली। याच्यामध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी जवळपास याचा फायदा घेतला आणि 226 कोटी गव्हर्नमेंटने या स्कीमच्या मार्फत अनुदानाचं वाटप केलं। ही अतिशय सुंदर, ट्रान्सपरंट आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीसाठी अनुदान वाटप झालं। या गोष्टीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज इथं आलो होतो। पण खरं तर अनेकदा सरकारच्या स्कीम येतात, स्कीम आले की कुठेतरी शेतकरी खुश असेल तर मग दूध डेअरी नाराज असतात, दूध डेअरी खुश असेल तर शेतकरी नाराज असतात। यावेळी शेतकऱ्यांची भूमिका नेमकी काय? खरं तर ज्या शेतकऱ्यांच्याकडं 3-2-8-3 या क्वालिटीचं दूध आहे त्या क्वालिटीच्या दुधाच्यावर जो शेतकरी या क्वालिटीचा दूध घालेल त्याला याच्यामध्ये कसली अडचण नव्हती। याच्यामध्ये नाराज असायचं कारण नाही, स्वतःच माहिती द्यायची होती, एअर टॅगिंग करायचं होतं, त्याचं आधार कार्ड आणि त्याला लिंक असणारं बँक अकाउंट, एवढ्या गोष्टी दिल्या की इझिली त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे मिळायचे। त्यामुळे या स्कीममध्ये सुरुवातीला काही काळ लोकांना थोडा त्रास वाटला, अडचण वाटली, पण नंतर स्मूथली हे पैसे लोकांच्या खात्यामध्ये गेले। अडचणीचं काही राहिलेलं नाही मुद्दा म्हणजे। श्रीपाद चितळे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर दूध आणि भेसळ हा खूप होता, या टॅगिंगमुळे भेसळ रोखली जाईल असं वाटतंय? टॅगिंगमुळं जनावरं किती आहेत हे नक्की माहिती होईल आणि जवळजवळ 36,000 जनावरं आम्ही टॅगिंग केलेत आणि जवळजवळ 7 कोटी सबसिडी आमच्या चितळे डेअरीच्या उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली आहे। आणि टॅगिंगमुळं एक जनावरांची संख्या कळल्यामुळं राज्यात जनावरं आहेत किती हे नक्की आता कळेल। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न होता की बाहेरचे संघ येतात आणि इथलं मार्केट जातं, विशेषतः अमूल। टॅगिंगमुळे सगळ्या गोष्टीमुळे काय फरक पडेल? आम्ही सर्व लोक एवढंच आता सध्या कामाला लागलो आहे की आमच्या जे उत्पादनामधून आमचे जे प्रॉडक्ट मार्केटला जातात त्याची उत्कृष्ट क्वालिटी द्यायची स्पर्धा मार्केटला असली पाहिजे। त्यामुळे आम्ही काही कोणाला आमचा स्पर्धक असं मानत नाही, आम्हाला दी बेस्ट प्रॉडक्ट मार्केटला द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो। पाहतोय आपण तुकाराम मुंढे यांचा सत्कार केलेला आहे, कारण जी योजना राबवली गेलेली आहे ती पारदर्शक आहे। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 रुपयाचं अनुदान गेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होत असल्याचं डेअरीच्या मालकांकडून सांगितलं पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल पवार, सरजिसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।